राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची फॅमिली एकत्रित येण्याबाबत वारंवार चर्चा होतात, मात्र प्रत्यक्षात काहीच घडत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे या पवार कुटुंबापुरता मर्यादित पक्ष आहे, असा टोला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत लगावलाय। सांगलीत घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियानाअंतर्गत कार्यक्रमासाठी पालकमंत्री पाटील हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते। यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलत असताना पाटील यांनाही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येण्याची चर्चा सुरू असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला। यावेळी ते बोलताना म्हणाले की ही चर्चा कायमच सुरू असते। पवार फॅमिलीबाबत ही चर्चा कायमच सुरू असते। अजितदादा पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे या तिघांचाच हा पक्ष आहे। 2.5 वर्ष झाली असून अशी चर्चा सुरू असतात, मात्र प्रत्यक्षात काहीच होताना दिसत नाही। या तिघांमध्येच या चर्चा सुरू असतात। पवार कुटुंबाच्या एकत्रित येण्याच्या चर्चेला पक्षातील अन्य कोणी नेते नसतात। अगदी जयंत पाटील हेही लांब थांबलेले असतात, त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत। काय निर्णय झाला याची विचारणा करण्यासाठी लांबच थांबलेत। रोहित पवार हे या चर्चेपासून दूरच असतात, असा टोला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जयंत पाटील आणि रोहित पवार यांनाही मारलाय। अशा प्रकारच्या चर्चा पवार फॅमिलीच्या बाबतीमध्ये नेहमीच होतात, पण पुढे जाऊन ते मटेरियलाइज नाही होत, म्हणजे प्रत्यक्षात येत नाही। आताही जी सारखी चर्चा चालली आहे की अजितदादा, सुप्रियाताई, शरद पवार एवढा त्यांचा पक्ष आहे। जयंत पाटील वगैरे सगळेजण हे असे लांब उभे असतात, काय तुम्ही निर्णय केला सांगा। तर ह्या 3 जणं मिळून पार्टी होती, रोहित पवार वगैरे सगळे लांबच आहेत। तर या 3 जणांचं एकत्रीकरण अशी चर्चा खूप वेळ चालते, पण ती मटेरियलाइज गेल्या 2-2.5 वर्षात झाली नाही, माहीत नाही। ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून पवारांची चर्चा सुरू झाली असं काही ते पण माहीत नाही। थँक्यू।